श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 6 जून वार गुरुवार आणि आज आलेली आहे शनी जयंती. तसेच आज अमावस्या देखील आहे. शनी जयंती ही शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवांचा जन्म झाला म्हणून ही शनी जयंती जी आहे तर ती साजरी केली जाते. त्याचबरोबर आज अमावस्या आहे. अमावस्या ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे. तसेच अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांची देखील सेवा केली जाते. पितरांसाठी दान तर्पण जे आहे तर ते केले जाते, जेणेकरून पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि पितृदोषाचा प्रभाव हा कमी होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद प्राप्त होतील. तसेच अमावस्या म्हटलं की अनेक उपाय सेवा ज्या आहेत तर त्या केल्या जातात, जेणेकरून आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण करताच एका रात्रीत आपलं आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आज जो दिवस आहे तर तो गुरुवार आहे. त्याचबरोबर अमावस्या आहे. गुरुवारी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करतो. अमावस्येला सुद्धा आपण माता लक्ष्मी आणि भगवान यांची पूजा करत असतो. यामुळे या दिवशी तुळशीला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. तुळशीची पूजा केल्याने आपल्या कुटुंबावर नेहमी लक्ष्मी प्रसन्न राहते. आपल्या घरात धन समृद्धी सुख समृद्धी नांदावी यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तुळशीची पूजा केल्याने बघा, आपल्या घरामध्ये शुभ कार्य घडत असतं, सर्व गोष्टी चांगल्या घडत असतात आणि भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहेत आणि यामुळेच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज करायचा आहे. हा उपाय केल्याने या उपायाचा आपल्याला दुप्पट फळ प्राप्त होईल. जीवनातील सर्व संकट हे दूर होतील आणि आपली इच्छित मनोकामना जी आहे तर ती पूर्ण होईल. तर मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, आज कच्चं दूध घ्यायचं आहे. गाईचं कच्चे दूध जे असते तर ते तुम्हाला घ्यायचं आहे, गरम करायचं नाही. यानंतरनं जर तुमच्याकडे शंख असेल तर त्या शंखामध्ये तुम्हाला हे दूध भरायचं आहे आणि हे दूध तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. आता हे दूध तुळशीला अर्पण करताना तुळशीच्या मुळांना अर्पण करायचं नाही, तर जी तुळशीची पानं असतात तर त्या पानावर तुम्हाला हे दूध अर्पण करायचं आहे. गुरुवारच्या दिवशी तुळशीला कच्चं दूध अर्पण करणे अतिशय शुभ मानलं जातं आणि हे कच्चं दूध आपण फक्त गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवशीच करू शकतो. आज योगायोगाने गुरुवार आहे आणि अमावस्या आहे, यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. कच्चं दूध हे शंखामधून तुळशीला अर्पण करा. शंख नसेल तर तुम्ही तसंच वाटीमध्ये हे दूध घेऊन तुळशीला अर्पण करा. हे अर्पण केल्याने अशुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या कुटुंबापासून आपल्यापासून दूर राहतात. जीवनामध्ये आनंद येतो असं म्हटलं जातं आणि गरिबी आणि दरिद्री ही घरातून निघून जाते. यामुळे तुम्ही हा एक उपाय आज दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही करायचा आहे. दूध तुम्ही अर्पण केल्यानंतरनं स्वच्छ पाणी घ्या आणि त्या पाणी पुन्हा त्या तुळशीवर तुम्हाला ओतायचं आहे, जेणेकरून तुळशीवर पडलेलं दूध जे आहे तर ते निघून जाईल. आणि हे दूध अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत तुम्हाला हे दूध जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि जल देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर बघा, आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी, घरात समृद्धी टिकून राहण्यासाठी, कुटुंबाची प्रगती होण्यासाठी, वाईट संकट कुटुंबापासून दूर राहण्यासाठी, घरातील आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती चांगली राहण्यासाठी, दरिद्री आणि गरिबी ही निघून जाण्यासाठी आपल्याला आज संध्याकाळी तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे.
ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की आपण तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तर लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते, तुळशी माता आपल्यावरती प्रसन्न होते आणि यामुळे ती आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करते आणि धनाचा आशीर्वाद आपल्याला देत असते। तसेच हा उपाय केल्याने ग्रह दोष देखील दूर राहतात। यामुळे तुम्हाला आवर्जून आज संध्याकाळी दिव्या लागण्याची वेळीला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावताना या दिव्याला तुम्हाला फुलांचं किंवा तांदळाचं आसन जे आहे तर ते देखील तुम्हाला द्यायचं आहे। तसेच आता तुमच्याकडे जर कच्चं दूध नसेल, गरम केलेलं दूध आहे, तुम्हाला कच्चं दूध अर्पण करणं शक्य झालं नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर हळद टाकायची आहे आणि 1 तासासाठी ते हळद टाकलेलं पाणी तुम्हाला तसंच ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे। असं केलेले सुद्धा माता तुळशी प्रसन्न होते, माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होते, जीवनात सुख शांती येत असते आणि आपली प्रत्येक इच्छा हे देखील पूर्ण होत असते। हे पाणी अर्पण करताना सुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे। सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आज हा तुळशी संबंधित उपाय करायचा आहे, नक्की करा। हा उपाय केल्याने तुमचं नक्कीच आयुष्य बदलून जाईल, आयुष्याचं सोनं होईल, गरिबी आणि दरिद्री हे घरातून निघून जाईल, घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल। यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा। घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर घरात जे मुलं असतात त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल, सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला अजिबात करायचा नाही। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।